नमस्कार. आज आपण जाणून घेणार आहोत की जी महानगरपालिकेच्या निवडणुकी चालू झालेल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे महानगरपालिकेच्या निवडणुकीचं जे धुमाकूळ माजलेलं आहे, पुणे मुंबई महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, म्हणजे अशाच बऱ्याच महानगरपालिकेचं इलेक्शन सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे. आणि त्याच्यामध्ये जे काही राजकीय पक्षांची जी चढाओढ लागलेली आहे महापालिकेमध्ये सत्ता मिळवण्यासाठी, त्याचं कारण असं आहे की जी काही बजेट आहे राज्याचं, त्याच्यामध्ये बऱ्यापैकी मोठा वाटा हा महानगरपालिकेच्या बजेटचा असतो. त्याच्यामध्ये जर आपण नीट विचार केला तर सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य महानगरपालिका मानली जाणारी ती म्हणजे मुंबई महानगरपालिका, BMC, बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, या ज्या महानगरपालिका आहेत खास करून मुंबईमध्ये, ती अतिशय महत्त्वाची मानली जाते. त्याची बरीच कारणं आहेत. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे आणि त्याचं बजेट आणि जो काही वर्षाचा किंवा 5 वर्षाचा जो काही निधी, त्यांचं एक शॉर्ट आपण GDP बोलतो, तर तो जो आहे पूर्णपणे त्याची आर्थिक संकल्पना ही इतर राज्यांपेक्षा भारतामध्ये जी काही राज्य आहेत त्याची इतर राज्यांपेक्षा खूप मोठा आहे. त्यामुळे मुंबईवरती जी काही आर्थिक त्याची जी उलाढाल आहे वर्षाची, 6 महिन्याची, एका वर्षी, ती एका राज्यापेक्षाही खूप मोठी आहे. कारण त्याच्यातून निघणारा जो निधी आहे, त्याच्यातून जी कामं होतात, त्याच्यातून बऱ्यापैकी राजकीय नेत्यांना जिथे जे आहेत तिथे त्यांना खूप जास्त मोठा फायदा होतो. जो कोणी मुंबईवरती महानगरपालिकेवरती स्वतःच्या राजकीय पक्षाची सत्ता आणतो, तो पक्ष पूर्णपणे त्या पक्षाचं जे नाही म्हणलं तरी त्याचा पूर्ण महाराष्ट्रावर ताबा आहे असं म्हणलं जातं. कारण महाराष्ट्राच्या GDP एवढं नाही म्हणता येणार, पण तेवढी त्या एक लेवलला टफ देणारी एकटी मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्राला पूर्णपणे सांभाळताना आपल्याला दिसते. जेवढी काही तुम्ही बऱ्यापैकी माहिती घेतली असेल त्याच्यामध्ये भाजप असेल, काँग्रेस असेल, मनसे असेल, ही जी महत्त्वाची पक्ष आहेत जी मुंबईमध्ये आहेत सध्या, 2026च्या इलेक्शन्समध्ये त्यांनी स्वतःच खूप जास्त आर्थिक ताकद, स्वतःच्या प्रचाराची खूप जास्त ताकद आणि बऱ्याच गोष्टींची ताकद तिथे लावताना आपल्याला दिसलेली आहे. 2 नंबरला तर ते पुणे महानगरपालिका आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, या 2 महानगरपालिका अशा आहेत की मुंबई एवढं नाही बोलतात, पण मुंबईच्या बऱ्यापैकी लेवलला असणारी जी काही त्यांच्यामध्ये असणारी जी चढाओढ आहे, सत्ता मिळवायची, पैसा मिळवायचा, त्याच्यातून होणारा भ्रष्टाचाराचा पैसा, जी काही सत्ता मिळवल्यानंतर जे काही आपल्याला तिथे होणारे बदल आपल्याला दिसतात, त्याच्यातून जो पैसा त्यांना दिसतो, काढण्याची संधी दिसते. एखाद्या एखाद्या भिकाऱ्याला कुबेरचा महल भेटणं म्हणजे या महानगरपालिकेमध्ये सत्तेत असणं. त्यामध्ये स्थायी समितीचे सभापती असतील, महापौर असतील, ही जी महत्त्वाची पद आहेत ही मिळाल्यानंतर त्या एखाद्या नगरसेवकाची पूर्णपणे चांदी होताना आपल्याला दिसते. त्यामध्ये तुम्ही बघितलं तर स्थायी समितीची जी जी काही पदभार आहेत, जी काही कामं आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की ती महापालिकेची चावी म्हणतो आपण, त्याला स्टँडिंग कमिटी असं म्हणतो आपण, स्थायी समिती सभापती जे काही पद असतं त्याच्यामध्ये खूप जास्त ताकद आपल्याला दिसते. कारण ती एका महानगरपालिकेची आर्थिक चावी असते. जसं देशाचे असतं, देशाचं किंवा राज्याचं असतं अर्थ खातं, तसं महानगरपालिकेमध्ये म्हणलं तर आपण स्थायी समितीची जी काही स्थापना आहे त्या पदासाठी खूप लोकांची चढाओढ होताना आपल्याला दिसते. बरेच लोक या पदासाठी पैसे देतात, बऱ्याच लोकांचा एक्सपिरियन्स असतो. कारण त्या म्हणजे पदातून मिळणारा जी इन्कम सोर्स आहे तो कुठल्याही टेंडर अमाऊंटपेक्षाही 10% रक्कम त्याच्या व्यक्तीला भेटत असते. आणि बऱ्यापैकी तुम्ही ही सगळी जनतेला माहिती बऱ्यापैकी असणार आहे. तुम्ही जर बघितलं तसे सध्याच्या कंडिशनला जे चालू आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये मनसे, भाजप आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, शिंदेची शिवसेना यांनी पूर्णपणे जोर लावताना आपल्याला दिसलेलं आहे. आणि आत्ताच्या या 2026च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यामध्ये त्यांनी प्रचंड त्याच्यामध्ये जोर लावलेला आहे. ही जी महानगरपालिका आहे ह्याचा GDP इतर देशांपेक्षा, इतर राज्यांच्या GDP पेक्षा खूप मोठा आहे. आणि जर मुंबईत ताकद असली तर त्याची देशावर, राज्यावरती ताकद आहे असं धरलं जातं. आणि जी काही मुंबईवरती महानगरपालिकेवरती जी कुठल्या राजकीय पक्षी ताकद असली तर दिल्लीमध्ये सुद्धा त्या पक्षाची दखल घेतली जाते. त्या पक्षाला खूप विचार करून लोक कुठलाही निर्णय किंवा त्याच्या विरोधात कुठली कारवाई करताना विचार करतात. कारण मुंबई हे एक आर्थिक केंद्र आहे. मुंबईमध्ये आज तुम्ही बघितलं तर बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींची उपलब्धता होताना आपल्याला दिसते. त्याच्यामधून मुंबईचा जो मीडिया हवा आहे आणि बऱ्याच गोष्टी तिथं आपल्याला पॉवरफुल होताना आपल्याला दिसतात. शेअर बाजार, मंत्रालय, उद्योगधंदे, जे काही IT पार्क्स असतील, बऱ्यापैकी जी आर्थिक उलाढाल आहे, पोर्ट आहे, अशा ज्या गोष्टी तिथं आपल्याला होताना दिसतात. त्यामुळे ही मुंबई महानगरपालिका सगळ्यांसाठी राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे, आर्थिकदृष्ट्या सुद्धा महत्त्वाची आहे. आर्थिकदृष्ट्या असे की तिथे जी कामं होणार आहे त्याच्यातून जो निघणारा टेंडर अमाऊंट आहे त्याच्यातून बऱ्यापैकी नगरसेवक आपलं 7 पिढ्यापासून खातील एवढे पैसे कमवू शकतात. त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाची ताकद असलेली मुंबई महानगरपालिका सगळ्यात जास्त महत्त्वाची आपल्याला त्यामध्ये दिसलेली आहे. इतर नगरपालिकांमध्ये पुणे महानगरपालिका, जळगाव महानगरपालिका, नाशिक महानगरपालिका, अशा ज्या महानगरपालिका आहेत त्यामध्ये जे पक्ष आहेत त्या पक्षामध्ये जे काही वाद होत होते पहिलं, की जे राज्याच्या लेवलवरती जे वाद आहेत
त्याच लोकांनी आता ग्राउंड लेवलला युती करताना आपल्याला दिसलेली आहे. काही काही पक्षामध्ये समजा हिंदू मुसलमान असतील, हिंदू हा भाजपचा पक्ष, मुसलमानचा MIM पक्ष, असे पक्ष आहेत. या लोकांचे जे राज्यस्तरावरती जे वाद आहेत ते सुद्धा खाली महानगरपालिकेच्या सत्तेसाठी त्यांना युती होताना दिसलेले. याच्यातून असं कळतं की जी काही जनता आहे ही जनतेला मूर्ख बनवून तरी आपलं काम कसं करून घेतात हे या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पूर्णपणे उघड झालेले आहे. तर सुद्धा काही लोक एवढे गाढव आणि गांडू असतात की त्यांना कळत नाही की आपण कुठल्या माणसाला मतदान करायचं, कुठल्या माणसाला नाही करायचं. ह्या ज्या काही निवडणुका आहेत त्या अतिशय हेलावणाऱ्या आहेत. सध्याच्या महानगरपालिकेच्या निवडणुका कोण कोणासोबत युती करते, कोणाचं काय चाललंय, कोण कुठल्या पक्षासोबत गेले हे अतिशय कळत नाही. राजकीय लोकांना मूर्ख बनवून जी काही संपत्ती स्वतःची वाढवण्याचं काम करतात, ह्याच्यामध्ये भरला जाणारा सामान्य नागरिक हा 100-500 रुपये सुद्धा विकला जातो. ही सध्याची महानगरपालिकेच्या निवडणुकीची सध्याची जी कंडिशन आहे ती आपल्याला होताना दिसत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये कोणाला कसं मतदान करायचं याच्यावर पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे. जय महाराष्ट्र.